मुळामध्ये याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या व्यक्तीने या सगळ्या महिलांचं स्टॉकिंग केलं, त्यांचं लैंगिक शोषण केलं, सोशल मीडियावर आपलं स्वतःचं दुसरं अकाउंट तयार करून त्या अकाउंटवरनं त्यांच्या अकाउंटचं स्टॉकिंग केलं, अशा अनेक घटना त्यात घडलेल्या आहेत. आता हा जो धार्मिक भावनेचा मुद्दा जो आला तो त्यांनी जे काही रूल त्या याच्यात केले होते की सगळ्यांना दूर करावा लागेल, विशिष्ट प्रकारचे कपडेच घालावे लागतील, अशा प्रकारचे काही नियम त्यांनी केले होते. त्या नियमांमुळे हा धार्मिक याचा मुद्दा आला. पण पर्टिक्युलर जी मुलगी आहे की जी पीडिता आहे त्या पीडितेवर असा दबाव की बाबा किंवा तिच्या घरच्यांवर धर्मांतराचा दबाव आला नाही ते या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे जसं मी सुधीरभाऊंना सांगितलं की दोन्ही गोष्टी खरी आहेत. धर्मांतराचा मुद्दा आलाय का तर आलाय, पण या पर्टिक्युलर मुलीच्या बाबतीत आलाय का तर हिच्या बाबतीत लैंगिक शोषणाचा मुद्दा आलेला आहे. बाकी जो आपण या ठिकाणी सांगितलं की त्या ठिकाणी इतर कोणाला जे त्याच्यात इन्व्हॉल्व नाही असं जर कोणाला फसवण्याचा प्रयत्न असेल तर पोलिसांना सूचना देण्यात येतील. जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरच कारवाई होईल, कोणाही निष्पापाला त्याच्यात आम्ही घेऊ देणार नाही.